आता हे आईबद्दल झालं. आता आई पूर्ण प्रयत्न करत असते कायम, की आपल्या गर्भातलं बाळ छान अ, त्याला प्रोटेक्शन मिळावं, त्याला आनंद मिळावा. पण कधी-कधी घरांमध्ये पॉसिबल नसतं. भांडण, तंटे, स्ट्रेस हा बाहेर सतत एक चालू असतो. आई जे फील करते ते ऑफकोर्स बाळापर्यंत पोहोचते. तिने किती प्रयत्न केला प्रसन्न राहण्याचा, तरी हे बाह्य वातावरण जे आहे, त्याचा कितपत परिणाम पोहोचत असतो बाळापर्यंत? नक्की. खूप चांगला प्रश्न आहे. पण मी 2 गोष्टी इथे आधी सांगेन. हं. ज्या कोणी आता गर्भवती महिला जर का कोणी ऐकत असतील, तर मला विचारायचं आहे, की 9 महिन्यांमध्ये तुमच्याकडून काय घडलं जातं, म्हणजे काय बनवलं जातं, याचा अवेअरनेस मुळात पहिला गर्भवती महिलांना असतो का? की 9 महिन्यांमध्ये मी डिझायनर म्हणून काम करते, हे कितपत महिलांना माहिती आहे? मला वाटतं जर तुम्हाला माहिती नसेल किंवा माहिती असेल, तर कमेंटमध्ये जरूर कळवा. कारण हा पहिला नवीन दृष्टिकोन आहे. तुमचा इथे दृष्टिकोन बदलला पाहिजे. आणि सेकंड अच्छा. थिंग, की जे तुम्ही आता प्रश्न केलात, की घरातलं वातावरण सपोर्टिव्ह नसतं. अगदी बरोबर आहे, कारण हं. महाराष्ट्रामध्ये ती प्रथा नाही आहे. मोस्टली सासू-सुनेची भांडणं तरी आपण म्हणजे घरोघरी पाहत असतो किंवा हसबंडकडून बरेचदा तशा प्रकारचा सपोर्ट नसतो आणि मग त्या वादविवादामध्ये जो काही तणाव निर्माण होतो, तर त्या स्त्रीला सफर करावं लागतं. पहिली हं. गोष्ट, प्रेग्नन्सीमध्ये जे की एक्सटर्नल पार्ट पित्याकडून आलेलं आहे, म्हणजे बीज आलेलं आहे, तो बॉडीमध्ये अडॉप्ट झाला, की आतमधले भरपूर सारे चेंजेस होतात, ज्याला आपण हार्मोनल चेंजेस म्हणतो. आणि त्या हार्मोन्सच्या चेंजेसमुळे आईला खूप सफर करावं लागतं. तिचे मूड स्विंग्स होणं, हं. स्ट्रेस, एन्झायटी या प्रकारे या गोष्टी वाढायला लागतात. आणि त्या वाढत असताना जर का वातावरण पोषक नसेल, बाहेरचं एन्व्हायर्नमेंट ठीक नसेल, तर त्या अजून ट्रिगर होतात. आणि मग त्या ट्रिगर व्हायला लागल्या तर बिचारी त्या आईला सफर करावं लागतं आणि आईसोबत इनडायरेक्टली त्या बाळाला सुद्धा सफर करावं लागतं. हं. सो मला एक गोष्ट इथे सांगायची आहे, जर मेल पार्टनर्स जर ऐकत असतील, तर मला एक गोष्ट जरूर सांगायची आहे, की इथे पित्याचा खूप महत्त्वाचा रोल आहे. आणि पित्याचे 2 रोल आहेत तसे. पहिला रोल म्हणजे डायरेक्ट रोल आहे तो बीज देण्याचा रोल. बरोबर. सो बीज देत असताना बीजसंस्कारांच्या माध्यमातून चांगलं बीज देणं. हं. जाणारं बीज आहे तो उत्कृष्टच गेला पाहिजे, जेणेकरून तो रुजेल आणि तो वाढेल. कारण बरोबर. तो रुजलाच नाही, तर मिसकॅरेजेस, अबॉर्शन्स आणि ह्या सगळ्या गोष्टींना त्या स्त्रीला सफर करावं लागतं. सो हं. बीज चांगलं असलं पाहिजे, हा पहिला रोल आहे. त्यासाठी आधीच सर्वसाधारण 90 दिवस मिनिमम कन्सीव्ह करायच्या आधी पित्यानं इव्हन पत्नीनं दोघांनी काही हेल्दी प्रॅक्टिसेस फॉलो केल्या पाहिजेत. सो बीज देण्याचा रोल असल्यामुळे पित्याचा तिथे पहिला रोल आला. आणि सेकंड रोल तो म्हणजे स्त्रीला वातावरण देण्याचा रोल. सो हं. एन्व्हायर्नमेंट, घरामध्ये त्या स्त्रीला आपण कसं एन्व्हायर्नमेंट देतोय? कन्सीव्ह झाल्यानंतर फक्त गुड न्यूज मिळाली, घरात फ्रुट्स आणि ड्रायफ्रुट्स देऊन चालणार नाहीये. हं. फ्रुट्स, ड्रायफ्रुट्स त्या बाळाच्या फिजिकल डेव्हलपमेंटला मदत करतील. पण बाळाची मानसिकता जी काही आतमध्ये डेव्हलप होते, बाळाच्या भावना ज्या काही डेव्हलप होत आहेत, बाळाच्या बौद्धिक क्षमता ज्या डेव्हलप होत आहेत, त्या सगळ्याला कोण जबाबदार आहे? त्या सगळ्याला जबाबदार आहे ते वातावरण. जसं मी मगाशी रिसर्च सांगितलं. 66% त्या वातावरणातून येते. मग ते वातावरण त्या पतीनं पत्नीला दिलं पाहिजे. ती पॉझिटिव्हिटी दिली पाहिजे. सो हे मान्य केलं पाहिजे, की ती जर का चिडचिड करते किंवा काही गोष्टी तिच्या होत असतील, तर ती मुद्दामून नाही करत आहे. तिच्या आतमध्ये झालेल्या या चेंजेसमुळे, हार्मोन्समुळे तिचं सफरिंग होणार आहे. पण त्या सफरिंगमध्ये सुद्धा तिला पॉझिटिव्हिटी कशी देता येईल? तिला आनंद कसा देता येईल? तिला कन्सिस्टन्सी कशी देता येईल? तिला हं. पॉझिटिव्ह एनर्जी कशी देता येईल? या प्रत्येक गोष्टीचा विचार केला गेला पाहिजे आणि त्या पद्धतीनं थोडंसं तिला ती एनर्जी देण्याचं काम वातावरणातनं केलं पाहिजे. याचबरोबर हे वातावरण फक्त पतीकडूनच येतं का? तर नाही. एन्व्हायर्नमेंट म्हणजे घरात असणारे प्रत्येक व्यक्ती, सासू-सासरे असतील. सो पूर्वीच्या काळी काय व्हायचं, की सासू-सासऱ्यांच्या माध्यमातून कुठे टॉन्टिंग झालं, काय झालं, तर ही अजून ट्रिगर होणार आहे. हं. सो सासू-सासऱ्यांना काय वाटत असतं, की आमच्या वंशाचा दिवा येणार आहे. हं. सो तुमच्या वंशाचा दिवा जर का चांगला यायचा असेल, हुशार, बुद्धिमान जो की तुमच्या वंशाचं नाव वाढवेल, तर मला वाटतं की तुमच्या सुनेला तुम्हाला इथे एनर्जी, पॉझिटिव्हिटी देणं. भलेही काही गोष्टी असतील, तर त्या सगळ्या इग्नोर करून हे 9 महिने सेलिब्रेट केले गेले पाहिजे. घरातलं वातावरण हे दिवाळीसारखं आनंद देणारं, आल्हाददायक, प्रसन्न, ऊर्जा देणारं असं असलं पाहिजे. हं. आणि याहूनही पुढचं वातावरण कुठे आजची स्त्री घरी बसत नाहीये, ती वर्किंग आहे. बरोबर. जर वर्किंग असेल, तर माझा एक महत्त्वाचा सल्ला इथे, की वर्किंग गर्भवती महिला जर असतील, तर त्यांना वातावरण खूप चांगलं पाहिजे. आज आपण कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये पाहतो, की तिथेही स्ट्रेस प्रचंड असतो. आज रात्रपाळी असेल, दिवसपाळी असेल, या सगळ्यांमध्ये रात्रंदिवस महिलासुद्धा आज काम करत आहेत. आणि तिथे जर का प्रेशर निर्माण करणारं, स्ट्रेस निर्माण करणारं
त्या जॉबचा, कामाचा, तिथल्या बॉसचा, तिथल्या एन्व्हायर्नमेंटचा, तिथल्या कलीगचा तुमच्यावरती जर प्रेशर होत असेल, त्याचा जर स्ट्रेस तुम्हाला निर्माण होत असेल, तर हे वातावरण अतिशय हानिकारक आहे त्या बाळासाठी. मग अशा वेळेला मला वाटतं की मॅटर्निटीचा लीव्ह अर्ली करायला पाहिजे. म्हणजे मॅटर्निटी लीव्हचा इस्तेमाल इथे आधी केला गेला पाहिजे. आणि तिथलं वातावरणसुद्धा कॉर्पोरेटमध्ये जसं इस्रायलबद्दल आम्ही स्टडी केला. सो इस्रायलमध्ये काय केलं जातं? इस्रायलमध्ये आज जर पाहिलं तर भारताच्या तुलनेत खूप छोटासा देश आहे तो. हं. पण इस्रायलमधल्या बौद्धिक क्षमतांमुळे इस्रायल आज जगाच्या पाठीवरती खूप मोठ्या म्हणजे लेव्हलला पोहोचलेलं आहे. याचं कारण तिथले डॉक्टर स्टीफन रिप यांचा एक रिसर्च आहे. त्या रिसर्चमधून सांगितलं गेलं की इस्रायल आज बौद्धिक क्षमताने एवढ्या हाय उंचीवरती का आहे? त्याचं कारण कारण तिथली प्रत्येक गर्भवती महिला 9 महिन्यांसाठी प्रीनेटल डेव्हलपमेंटचा प्रोटोकॉल फॉलो करते. आता हा प्रीनेटल डेव्हलपमेंटचा प्रोटोकॉल म्हणजे काय? तर आपल्या भाषेत ती गर्भसंस्कार करते. तिथे त्या प्रत्येक गर्भवती महिलेला पूर्णपणे पॉझिटिव्हिटी दिली जाते.